नमस्कार मित्रांनो, मी आकाश स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आणि राजू चाललो येवतच्या तिथे एक फिशिंगचा पॉईंट आहे. तर बघूयात कसे भेटतात काय भेटतात. तर बघा मित्रांनो, सध्या आम्ही आलो आहे पारगावच्या नदीला. बघू शकता आपण. आता इथं फिशिंग करणार आहे. आज गाडी वगैरे तर आहे तिथं, ऑलरेडी कोणतं आलेलं असेल फिशिंग वगैरे करत. चलो चलो मछली पकडेंगे. आज नवीन स्पॉट आणि नवीन जागा. आम्हाला भेटत तर नाही खरं. मोकर पैसे घालतो आणि हिंडत असतो आम्ही कुठं पण. तुम्ही लाईक पण नाही करत, शेअर पण करत नाही, काय नाही, पण फुकट मिळत असतो आम्ही. अरे भारी स्पॉट आहे बघ. मग माहिती नाही मला हे. बरं पण असू दे. होय, तिकडं तर बघा मित्रांनो, भारी असा स्पॉट आहे नदीला. तर बघूयात वरती बघा, तिथं रॉडनी फिशिंग चालू आहे. बघूयात आपल्याला काय लागतं इथं. ऑलरेडी लोक बसलेत तिथं. बघूयात आपल्याला कुठपर्यंत साथ देतो. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, बघा. तर बघा मित्रांनो, सध्या मी गळाला लावतोय कोंबडीची आतडी. बघूयात आपल्याला काय भेटतं त्याच्यावर. फर्स्टच कास्ट आहे. बघूया. दवसाला लागले, हवा भरपूर आहे तर. दवसाला लागले, आता बघूयात काय भेटतंय. खाऊन गेलं आपला पहिलाच बाईट खाऊन गेलाय.
तर बघा मित्रांनो, एवढ्या मोठ्या नदीमधून काढलाय राजाने एवढासा मासा. त्याचा मासा या खावा. हे तर आपली इज्जत जायचे काम झाले राजा. बघूया आता, चालू आहे प्रयत्न, काय निघतंय काय नाही. मला बऱ्यापैकी साईज आहे रे, चांगली साईज लागली आहे. बऱ्याच वेळानंतर वैतागून मासा मिला मासा. मित्रांनो, अजून एक मासा, छोटी स्ट्राईक आधीचा इथं आहे. गेला. मित्रांनो, सध्या झालाय पाऊस इथे चालू. आता बघूयात आपल्याला काय भेटतं नाही भेटत, पाऊस किती येतो. जास्ती तर नाही आहे, रिमझिम चालू आहे. बघूयात. तर मित्रांनो, विचार करा आपल्याला इथे किती मासे सापडले असतील. राय, किती मासे सापडले असतील रे? किलो 2 किलो अख्खे एवढेसे मासे सापडलेले आहेत बघा मित्रांनो आपल्याला, एवढ्या मोठ्या नदीमधून. प्रयत्न चालू आहे अजून, बघूयात काय होतंय. आणि आपल्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांना भरपूर असे मासे सापडलेले आहेत. पुढे तुम्हाला दाखवतो, बघूयात काय होतंय. ते इकडचे स्थायिक आहेत, त्यांना माहिती आहे ॲक्च्युली लोकेशन, कसं मासे धरायचे, याचा फीड काय लागतो. तर बघा, इथं राजूनी काढला अजून एक मासा. मस्त साईज आहे, छोटीच आहे, ठीकठाक आहे. एवढा वेळ निघून म्हणत होता, आता एक मासा लागला तर निघू वाटत नाही त्याला. अजून याचं चालूच आहे, त्याला कामावर जायचंय. बघू. मस्त असं स्पॉट आहे बरं का. मासे लागतात बऱ्यापैकी, पण आपण नवीन असल्यामुळं कसं आपल्याला अजून माहिती नाही या जागेची. बघा, यांना लागला वाटतं. सहा 5:30 वाजले. बघा, लागला मित्रांनो. मी आणला होता घरून डबा. बघूयात काय आहे. लोणचं, व्हेज बिर्याणी आहे. मस्त असा निसर्गाचा आनंद घेत बिर्याणीची मजा घेऊयात. बघा मंडळी, आपल्या आधीची जी आलेली मंडळी आहे त्यांचे दाखवतो. दादा, नाव काय तुमचं? सागर शेलार. राहणार आहे कुठली? एरवी गाव. बघा, आपण आलोय सध्या नदीवर आणि इकडचेच साईक आहेत, त्यांचे मासे तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपल्या भरपूर आधी आले होते ते, आणि किती मासे पकडलेत बघा त्यांनी. बऱ्यापैकी मासे पकडलेले आहेत. तर कसं आहे म्हणजे नेमकं इथं सिस्टम कसं आहे मासे पकडण्याचं, काय लागतं नेमकं गळाला? माशाला काय गांडूळ लागतं, परत पिठावरती पण सापडतात, होय. भाकरीवरती पण पकडतात. आता जसं आम्ही पकडत होतो, आम्ही आमच्या इकडं म्हणलं तर जास्ती करून आतड्या आणि पिठावरच पकडत होतो. तर इथं आतड्यांचा काही सीनच नाही आहे. आतड्यांचं कसं होतं, आतड्यांना मोठा माल लागतो ना. हो ना. तर गांडोळाचं कसं होतं की गांडोळाला बरोबर बारीक माल चिपकून जातो, हो, लागतो लगेच. बघू आता, नंतर नाही येणार आहे आम्ही परत. तर बघू, गांडूळच घेऊन येतो आता. तर मित्रांनो, परत येताना आपण नेमके गांडूळ आणि पीठ घेऊन येत. पिठामध्ये कुठलं पीठ आणायचं? पिठामध्ये काय आपलं गव्हाचं पीठ, मैदा, थोडंसं अंड त्यातमध्ये आणि पार्ले बिस्किट. म्हणजे प्रॉपर फीडच बनवायची म्हणायची माशांसाठीची.
तर बघा मित्रांनो, दादांनी आपल्याला चांगलं असं सजेशन केलेलं आहे. पुढच्या वेळेस येताना नक्की आपण त्यांच्या पद्धतीने बनवून आणू आणि फिशिंग करू इथं. तर अजून एक जण आहे इथं, त्यांचं पण दाखवतो तुम्हाला. त्यांनी पण भरपूर मासे पकडलेले आहेत. दादा आहेत. दादांचं नाव काय? लखन कांबळे. राहणार कुठले? चौफुल्याचे आहेत. त्यांनी बरेचसे मासे पकडलेले तिथं. चांगलाच अनुभव आहे त्यांचा. त्यांनी फक्त आपल्याला काय पण मासे दाखवा म्हणलेत. तर अशा ठिकाणी ते पण धरतात आहेत. तर मस्त त्यांनी मासे धरलेले तुम्हाला आता दाखवलं जसं. तर आता बघूयात, जाऊयात आता घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण निघालो आहे आता घरी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. व्ह्यू बघा छानपैकी.